आता मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार आहे। महाराष्ट्रात मागील 24 तासांपासून बहुतांश भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली आहे आणि नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। अशातच हवामान विभागाकडून पुढील 24 तासात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। अरबी समुद्रापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून दुसरीकडे तामिळनाडूपासून थेट मनारच्या आखातापर्यंतही अशी स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसते। एप्रिल महिन्यातील वाढलेल्या उकाड्यातूनही बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आलेला असून त्यातूनच राज्यात पावसाच्या सरींची जोरदार बरसात होत असल्याचं पाहायला मिळालं। हवामान विभागानं हे एकंदर चित्र पाहून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये या परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नसून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल। राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर येलो अलर्ट दिलेला आहे। एकंदर ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळे बहुतांश भागांमध्ये तापमानात घट झालेली असून हा आकडा 40 अंशांहूनही कमी झाल्याचं स्पष्ट होतंय। गुरुवारीही राज्यात कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं दिलाय। यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। काही भागात जोरदार सरींची शक्यता आहे। अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असा सल्ला यंत्रणांनी दिलेला आहे। कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा दक्षतेचा इशारा देण्यात आलेला असून या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींची बरसात अपेक्षित आहे। राज्यात पुढचे 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला असून विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं आहे, अवकाळी पावसाची काय परिस्थिती आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। काय गेला ते पाऊस